हॅलो स्टुडंट्स, वेलकम हिअर टू बेंड एज्युकेशन्स. आपण घेतो आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2 स्टँडर्ड 10th. त्यातला आपण सेकंड लेसन घेतोय पायथागोरस थेरम. त्यातला प्रॅक्टिस सेट 2.1 आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स, पायथागोरस थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेले आहे. व्हिडिओ नसेल बघितला तर निश्चितपणे बघा, तुमचा तो थेरम आणि कॉन्व्हर्स नक्की पक्का होईल. आता आपण घेऊया पायथागोरस थेरम प्रॅक्टिस सेट 2.1. जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. पायथागोरस थेरम सुरू करूया आपण प्रॅक्टिस सेट 2.1. यातला पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलाय, आयडेंटिफाय विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. विच ऑफ द फॉलोइंग Which of the following are Pythagorean triplets? काय अर्थ होतो या वाक्याचा? तर दिलेले तुम्हाला जे ट्रिपलेट्स आहेत त्यापैकी पायथागोरियन ट्रिपलेट्स कोणते आहेत हे तुम्हाला शोधून काढायचे आहे. कशा पद्धतीने शोधतात त्याला? अतिशय सोपं आहे शोधणं. त्यातला पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 3, 5, 4. 3, 5 आणि 4. 3, 5, 4 पैकी जो ग्रेटर नंबर असतो तो ग्रेटर नंबर आधी वेगळा लिहा, कारण पायथागोरन ट्रिपलेट जे आहेत त्यामध्ये साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. सपोज दिस इज S1, दिस इज S2 अँड दिस इज हायपोटेनियस, देन हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर असं आपल्याला पायथागोरस थेरम सांगतो. तर या मेथडचा वापर आपल्याला इथे करायचा आहे आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस आपल्याला यूज करायचं आहे. तर लॉंगेस्ट साइड जी असते त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. तर हायपोटेनियस या ठिकाणी 5 इज द ग्रेटर नंबर. हिअर सॉल्व कसं करायचं याला? हिअर 5 इज ग्रेटर दॅन 3 अँड 4. 5 इज ग्रेटर दॅन 3 अँड 4. देअरफॉर 5 स्क्वेअर हा मी वेगळा लिहिते इज इक्वल टू 25, इक्वेशन 1. अँड 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इट इज इक्वल टू, म्हणजे रिमेनिंग जे दोन नंबर्स आहेत त्या दोघांचा स्क्वेअर वेगळा करा. 9 प्लस 16 इट इज इक्वल टू 25. दिस इज इक्वेशन 2. नाउ फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get same value. Therefore from equation 1 and 2 we get 5 square is equal to 3 square plus 4 square. Therefore by converse of Pythagoras theorem, 3, 5, 4 is a Pythagorean triplet. It is a Pythagorean triplet. ओके, सिंपल मेथड आहे. जो नंबर मोठा असेल तो एका साइडने लिहा, ग्रेटर नंबर एका साइडला घ्या, ग्रेटर नंबरचा स्क्वेअर करून घ्या आणि जे रिमेनिंग 2 स्मॉलर नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सची सम करा आणि ती जर इक्वल आली तर इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट आणि जर इक्वल नाही आली तर इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. सेकंड त्यातलं 4, 9, 12. 4, 9, 12 तुम्हाला सांगता येईल हे कसं करावं लागेल. तर पहिले ग्रेटर नंबर लिहून घ्या. 12 is greater than 4 and 9. 12 is greater than 4 and 9. Therefore 12 square वेगळा करायचा. 12 square is equal to 144, equation 1. 4 square plus 9 square, 16 plus 81 it is equal to 6 plus 1 7, 8 plus 1 it is 9, equation 2. Therefore from equation 1 and 2 12 square is not equal to 4 square plus 9 square. Therefore 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. Is not a पायथागोरियन ट्रिपलेट.
खूप इझी असतं हे. ठीक आहे, हे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये. आता आपण थर्ड करू यातलं थर्ड करूया. क्वेश्चन इझी आहे. थर्ड क्वेश्चन करू. थर्ड वन इज 5, 12, 13. 5, 12, 13. कोणता नंबर ग्रेटर आहे यातला? 13 इज ग्रेटर. Therefore 13 is greater than 12 and 5. 12 आणि 5 पेक्षा 13 मोठा आहे. So 13 square is equal to 169, equation 1, and 12 square plus 5 square, it is equal to 144, plus 25, it is equal to 169, equation 2. Therefore from equation 1 and 2 we get, काय मिळालं आपल्याला? इथे पण 169 आहे, इथे पण 169 आहे. सो 13 स्क्वेअर, 13 स्क्वेअर इट इज इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. 144 प्लस 25. हे नाही घेतलं तरी चालेल, आपण वर दाखवलेलंच आहे. 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. Therefore 5, 12, 13. 5, 12, 13 is a Pythagorean triplet. It is a Pythagorean triplet. Reason, by converse of Pythagoras theorem. Converse of Pythagoras theorem. या पद्धतीने आपण पहिला क्वेश्चन करू शकतो. रिमेनिंग आता 3 क्वेश्चन राहिलेले आहेत. ते 3 क्वेश्चन तुम्ही या पद्धतीने कंप्लीट करा. आपण आता घेऊया सेकंड क्वेश्चन. मेथड तुम्हाला नीट समजली असेलच. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. काही नाही समजलं तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी निश्चितपणे देईन. प्रॅक्टिस करावी लागेल थोडी. प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला हे सगळं येईल. क्वेश्चन नंबर 2 नाव. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला एक फिगर दिलेली आहे. या पद्धतीची फिगर आहे. फिगर नीट समजून घ्या. MNP. हियर इट इज M, N and P. M व्यवस्थित लिहिते थोडा. इथून परपेंडिक्युलर आहे. इट इज Q. N च्या जवळ सुद्धा एक राईट अँगल आहे. इन फिगर अँगल MNP इज इक्वल टू 90. गिवन आहे अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. देन NQ परपेंडिक्युलर MP. Segment NQ is perpendicular to segment MP. MQ is equal to 9. Here it is 9. QP is equal to 4. Then find NQ. तुम्हाला NQ शोधायचं आहे. NQ म्हणजे हे. आता मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलं होतं की एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये व्हर्टेक्स वरून जर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करता आहे हायपोटेनियस वरती, देन इट इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ MQ अँड QP. सो जॉमेट्रिक मीनच्या थेरम नुसार या ट्रायंगल मध्ये, या प्रॉब्लेम मध्ये NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. ठीक आहे. सोल्युशन फाइंड करायचंय आपल्याला. NQ. फाइंड NQ. सोल्युशन इन ट्रायंगल MNP. Angle MNP is equal to 90. In triangle MNP, angle MNP is equal to 90. NQ perpendicular MP. Segment NQ perpendicular segment MP. Therefore, NQ square is equal to MQ multiplied by QP. Reason द्या, by theorem of geometric mean. Theorem of geometric mean.
जॉमेट्रिक मीनच्या थेरमनुसार, जॉमेट्रिक मीनचा थेरम कुठे अप्लिकेबल असतो? एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण व्हर्टेक्स वरून हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर काढला तर या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन किंवा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन अप्लिकेबल असतो. NQ square is equal to MQ is 9 and QP is 4. 9 4s are 36. Therefore, NQ square is equal to 36. NQ taking square root on both sides. NQ is equal to root 36. NQ is equal to 6. हे फायनल आन्सर आहे. ठीक आहे, नीट समजून घ्या. प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन आपण या ठिकाणी यूज केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. Here it is, question number 3. एक फिगर दिली आहे तुम्हाला. आता ही फिगर या पद्धतीची आहे. PQR आणि इथून परपेंडिक्युलर आहे M. It is 10. Here it is QM is 8. Given है in triangle PQR, given लिहून घ्या आधी. In triangle PQR, angle QPR is equal to 90. Means हा angle 90 चा given है. In triangle PQR, angle QPR is equal to 90 degree. Segment PM is perpendicular to segment QR and QMR collinear. असं जेव्हा लिहिलेलं असतं ना याला कोलिनियर म्हणतात. QMR collinear. PM is equal to 10 आणि QM is equal to 8. Find QR. QR शोधायचंय आपल्याला. QR कसं शोधू आपण? सोपं आहे. आपल्याला प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करून MR सॉल्व्ह करायचं. MR आपल्याला मिळालं की QM प्लस MR केल्याने, कारण की कोलिनियर आहेत, QM प्लस MR केलं की QR मिळेल. ठीक आहे, सेम क्वेश्चन आहे प्रिव्हियस क्वेश्चन सारखा, फक्त या ठिकाणी आपल्याला एक ऍडिशनची स्टेप एक्स्ट्रा करायची आहे. सोल्युशन. इन ट्रायंगल PQR, हे सगळं लिहावं लागतं परत. इन ट्रायंगल PQR, अँगल QPR is equal to 90 and PM perpendicular QR, segment PM perpendicular segment QR, then इथे PM square is equal to QM multiplied by MR. काय रिझन द्यायचं याला? बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीनच्या थेरमनुसार PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. PM ची व्हॅल्यू 10 आहे. 10 स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू MR. ओके, 10 स्क्वेअर इज 100. 100 is equal to 8 into MR. Therefore, 100 upon 8 is equal to MR. We have to solve 100 upon 8. 8 ones are 8. Here it is 20. 8 twos are 16. 4.0. 8 fives are 40. Okay, here therefore MR is equal to 12.5. ही मिळाली आपल्याला MR ची व्हॅल्यू. यापुढे एक लाईन तुम्ही तुमच्या बुक मध्ये सोडून द्यायची आणि त्यानंतर लिहायचं नाव QMR कोलिनियर. therefore QR is equal to, इथे बघा फिगर मध्ये QR इज इक्वल टू QM प्लस MR.
QM plus MR. QM is 8 plus MR is 12.5. Therefore, QR is equal to 20.5. जर युनिट दिलेलं असेल प्रॉब्लेम मध्ये तर युनिट लिहायचं, नाही दिलं असेल तर जी आहे ती व्हॅल्यू लिहायची. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सेंटीमीटर्स मध्ये वगैरे दिलेलं नाहीये, त्यामुळे आपण इथे युनिट लिहिणार नाहीये. ठीक आहे. QR इज इक्वल टू 20.5. या पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधले 3 क्वेश्चन्स सॉल्व्ह केले. या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण घेऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोप्या पद्धतीने मॅथ्स शिकण्यासाठी बेंड एज्युकेशन्सला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या प्रॉब्लेम्स सहित.